प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा दिवस आहे, कारण पद्मश्री डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते। ज्या पद्धतीनं विजयदादा आहेत, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहेत, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहेत, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे। आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची डी.वाय. दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालं आहे आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे। कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत। मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी.वाय. दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो। आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलं आहे। याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।